क्राइम ब्रांच की सोनसाखड़ी चोरी विरोधी टीम ने नकली प्रोडक्ट बेचने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। शिकायत मिलने पर पुलिस ने नंदनवन थाना क्षेत्र में 2 दुकानों पर छापेमारी की। कार्रवाई के दौरान श्री कृष्ण डेली नीड्स और गुरमीत ट्रेडर्स नामक दुकानों में हार्शिक और लाइजॉल कंपनी के नकली प्रोडक्ट्स की बोतलें बरामद हुई। पुलिस ने कुल 13,000 से ज्यादा मूल्य का माल जब्त किया। इस मामले में दोनों दुकानदारों पर कॉपीराइट एक्ट की धाराओं के तहत केस दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। आगे की जांच जारी है। आम्हाला माननीय एसीपी सरांकडे अर्जदार अल्ताफ शेख यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे की हार्पिक कंपनीचे जे सीनियर मॅनेजर आहे त्यांनी तक्रार अर्ज लेखी दिलेला आहे की नागपूर शहरामध्ये काही दुकानांमध्ये हार्पिक हे बनावट विकल्या जाते। त्यामुळे त्यांच्या तक्रार अर्जानुसार त्यांच्यासह आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी जे आम्हाला माहिती दिली त्यानुसार ते कन्फर्म करायसाठी काल 25 सप्टेंबर रोजी नंदनवन मध्ये श्री कृष्ण डेली नीड्स येथे जाऊन शहानिशा करून त्यांच्यावर आम्ही डुप्लिकेट हार्पिकची कारवाई केलेली आहे। त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की आम्ही नेहरू पुतला येथील गुरमीत ट्रेडर्स यांच्याकडून तो माल विकत घेतला आहे। आम्ही तिथे जाऊन परत पंचासह त्यांच्याकडून सुद्धा माल जप्त केला आहे। एकूण आम्ही 13,364 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। साखळी आणखी वाढणार। त्यांनी सांगितलं की सदर मुद्देमाल हा गोंदिया जिल्ह्यामधून आणण्यात आलेला आहे। त्याचा तपास पोलीस स्टेशन नंदनवन येथे सुरू आहे। पोलीस स्टेशन नंदनवन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संपूर्ण कामगिरी आम्ही सोनसाखळी पथकाने केलेली आहे। माननीय एसीपी सर, माननीय डीसीपी सर, माननीय ॲडिशनल सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही कारवाई करण्यात आलेली आहे।